Today's play activity is printing, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool student. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age 2 to 8 years old. The objective of this play activity is to create good design and to illustrate feelings and thoughts and to develop eye-hand coordination. For this, we need a medium group of students, and material required is small wooden block or thick thread, poster pen or color powder, paste and paper. How we have to do this activity? Give each child a paper and a block and a plate of paint. Demonstrate the activity by dipping the block in the paint or by applying the paint with a brush and pressing the block on the paper. Let the children print any design that they like. Several prints can be made with one dip in the paint, and the sides of the block can be make many designs. Let it dry and then display in the classroom. One variation is possible. Roll a thread on a pencil or a roller. Apply paint on the thread and ask children to roll the pencil on the paper. Rolling in the different directions can give interesting designs. Another variation is possible. You can use vegetables like potato. By cutting potatoes in halves, carve a simple design on the flat side of half. Sliced ladyfingers or leaves or capsicum also can be used. प्रिंटिंग ही प्ले ॲक्टिव्हिटी मुलांचा भावनिक विकास आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होण्यासाठी मदत करते. ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रिंटिंग कसे करायचे ते मुलांना सांगू शकतो. जसे आपल्याकडे कधी एखादे वुडन लाकडी असे ठोकळे असतात ज्याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन्स केलेले असतात, किंवा तसे जर मिळाले नाही तर आपल्याला स्पंजचे सुद्धा वेगवेगळे शेप्स असणाऱ्या हँडल्स असलेले आपल्याला ब्लॉक्स मिळतील जे आपण इथे यूज करू शकतो. आणि काही कलर्ड आपल्याला थ्रेड लागतील आणि कलर वॉटर कलर आणि पेस्ट वगैरे लागेल. तर मग आपण इथे जे वुडन ब्लॉक्स असतील किंवा आपल्याकडे स्पंजचे ब्लॉक्स असतील तर ते मुलांना कलरमध्ये डिप करून त्याचे वेगवेगळे पॅटर्न आपण व्हाईट शीटवर बनवायला सांगू शकतो. त्यानंतर यामध्ये एक व्हेरिएशन होऊ शकतं की एखादा पेन्सिलवर आपण जाड धागा असेल तर तो मुलांना रोल करायला सांगू शकतो, किंवा रोलर असेल तर त्याच्यावर एखादा धागा गुंडाळायचा, तो रंगामध्ये डुबवायचा आणि तो पांढऱ्या शीटवर मुलांना नंतर प्रेस करायला सांगायचा. ह्याच्यातून वेगवेगळे डिझाईन्स परत बनतात. मुलांना आवडतं ते, आणि वेगवेगळे पॅटर्न पण मुलं स्वतःच्या कलात्मक दृष्टीने ते आणखी छान करू शकतात. आणि अजून याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की जशी भेंडी असेल किंवा शिमला मिर्च असेल किंवा पटॅटो असेल तर ह्याचा आपण मुलांना कट करून त्याचेसुद्धा ते आपण कलरमध्ये थोडं डुबवून त्याचेसुद्धा मुलांना आपण प्रिंट्स करायला सांगू शकतो. परत आपण मुलांना हाताचे पंजे रंगवून रंगामध्ये डुबवून त्याचंसुद्धा आपण इथे प्रिंटिंग करायला सांगू शकतो. आणि वेगवेगळे कुठलेही शेप्स असतील आपल्याकडे तर त्याचंही मुलांना आपण प्रिंट घ्यायला सांगू शकतो. हे प्रिंट घेताना कुठलं डिझाईन बनतं का, म्हणजे लेडी फिंगर्सपासनं त्या आपण एखादं सुंदर फूल बनवू शकतो का, किंवा एका कॅप्सिकमचा आपण एखादा फ्लावर बनवू शकतो का, किंवा पटॅटोच्या शेपमधून आपण एखादा प्राण्याचा शेप बनवू शकतो का, अशी आपण एक दृष्टी मुलांना देऊ शकतो ज्याच्यातून आणखी मुलांची क्रिएटिव्हिटी वाढेल आणि परत ते पण तुम्हाला आयडियाज देतील. म्हणून ही ॲक्टिव्हिटी आपण मोकळ्या वेळेत नक्की घ्यायला पाहिजे. ॲटलिस्ट जे वर्किंग पॅरेंट्स आहेत तर त्यांनी संडेला तरी ते घेऊ शकतात. दर संडेला एक ॲक्टिव्हिटी घ्यायचं आहे असं जर आपण ठरवलं तर ती ॲक्टिव्हिटी घरीही सहज होऊ शकते आणि शाळेतही ॲक्टिव्हिटीज व्हायलाच हव्या.